गणपत, जे झालं ते लय वाईट झालं. पण आपल्या हातात कुठे काय असतंय? जे असतं ते परमेश्वराच्या. म्हणलं 5-6 दिवस तू खूप दुःखात आहेस, म्हणून म्हटलं आज जाऊन भेटावं. काय, तुझ्या बानं माझ्याकडनं 5 लाख रुपये कर्ज घेतलं आणि त्या कर्जाच्या बदल्यात तुझ्या बानं माझ्याकडे हे घर आणि तुझी शेत जमीन माझ्याकडे गहाण ठेवली आहे. आणि जवळजवळ 5 वर्ष झाली तुझ्या बानं 1ही रुपया दिलेला नाही. आणि आता तुझा बाही गेला. मग म्हटलं माझे पैसे देणार कोण? म्हणून तुला येऊन भेटावा, म्हणून आज तुला भेटायला आलो. तुला माहित नाही, तुझ्या बानं 5 लाख रुपये माझ्याकडनं घेतले, तुला सांगितलं नाही वय? हे बघ, तुझ्या बानं काय केलं काय नाही केलं ते मला माहित नाही. तुझ्या बानं माझ्याकडनं 5 लाख रुपये घेतलं होतं आणि त्याच्या जागेवर मला हे घर आणि शेत जमीन माझ्याकडे गहाण ठेवली. म्हणून सांगतोय 15 दिवसात तू ते 5 लाख रुपये आणून द्यायचे आणि तुझ्या कागदपत्र घेऊन जायचे. आणि जर का नाही दिलं तर 16व्या दिवशी हे घर आणि ती जागा ही माझ्या हक्काची होऊन जाईल, माझ्या मालकीची होईल. लक्षात ठेव. असं कसं म्हणजे? तुझ्या बानं पैसे घेतल्यात, तुझ्या बानं माझ्याकडे कर्ज घेतला होता, म्या नाही घेतला. समजलं ना? मला माझे पैसे द्यायचे आणि हे कागदपत्र घेऊन जायचे. आणि जर का तुला हे मान्य नसेल ना, तुला काय करायचं ते कर. मला जसं पैसे देता येतात ना तशी वसुली करता येतं. समजलं का? 15 दिवसाची तुला अवधी देतोय. 15 दिवसात मला माझे पैसे हवे. नाही दिले तर 16वा दिवस माझा असणार आहे. कळलं का? चला रे.